महाराष्ट्रात अचानक निर्माण झालेल्या या अभूतपूर्व परिस्थितीने संपूर्ण राज्याला अक्षरशः थांबून विचार करायला भाग पाडला आहे. जगभरात सुरू असलेल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने घेतलेले कठोर निर्णय आता प्रत्येक राज्यात परिणाम दाखवू लागले आहेत आणि त्यात सर्वाधिक प्रभाव जाणवतोय तो महाराष्ट्रात. कारण देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई, औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची पुणे, नाशिक, नागपूर यांसारखी शहरं अचानक शांत झाली आहेत. गजबजलेले रस्ते ओस पडले आहेत. रेल्वे स्थानकांवरची गर्दी गायब झाली आहे. विमानतळांवरची हालचाल मर्यादित झाली आहे. आणि या सगळ्यामागे कारण आहे ते म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला धोका. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार राज्य सरकारने तातडीने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आणि इथूनच सुरू झाली एका नव्या वास्तवाची सुरुवात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या तातडीच्या बैठकीत राज्यातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. सीमावर्ती भागांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली. महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर सुरक्षा कडक करण्यात आली आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण युद्धाचा परिणाम केवळ सीमांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो देशाच्या अंतर्गत सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण करू शकतो. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम सामान्य जनतेवर झाला आहे. रोजंदारीवर काम करणारे मजूर, लहान दुकानदार, हातगाडीवाले, ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांचं आयुष्य अक्षरशः थांबलं आहे. कारण रोजच्या कमाईवर चालणारं त्यांचं जगणं अचानक बंद पडलं आहे. शासनाने मदतीच्या घोषणा केल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात कितपत पोहोचतात हा मोठा प्रश्न आहे. काही ठिकाणी अन्नधान्याचं वाटप सुरू आहे, काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था मदतीला धावून येत आहेत, पण तरीही अनेक कुटुंब अजूनही संघर्ष करताना दिसत आहेत. दरम्यान उद्योग क्षेत्रावरही या लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक कारखाने बंद ठेवावे लागले आहेत, उत्पादन थांबलं आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव वाढतोय. निर्यात आयात व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. बंदरांवर हालचाल मर्यादित झाली आहे आणि यामुळे व्यापार क्षेत्रात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. तज्ज्ञांच्या मते जर ही परिस्थिती दीर्घकाळ टिकली तर त्याचे परिणाम दीर्घकालीन असू शकतात. या सगळ्या परिस्थितीत प्रशासनाचं कामही अत्यंत कठीण बनलं आहे. पोलीस दल रस्त्यावर उतरून लॉकडाऊनची अंमलबजावणी करत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन केलं जात आहे, तर काही ठिकाणी नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचवेळी सोशल मीडियावरही अनेक अफवा पसरत आहेत. युद्धाची भीती, संभाव्य हल्ल्यांच्या चर्चा आणि त्यातून निर्माण होणारी घबराट यामुळे प्रशासनाला आणखी एक आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळेच नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अफवांवर विश्वास ठेवू नये असं वारंवार सांगितलं जात आहे. शिक्षण क्षेत्रावरही या लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय काही ठिकाणी वापरला जात असला तरी सर्वच विद्यार्थ्यांना तो उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षणात एक प्रकारचा खंड पडल्याचं दिसतोय. आरोग्याच्या दृष्टीनेही ही परिस्थिती चिंताजनक आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे संसाधनांवर ताण वाढतो आणि त्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित होऊ शकते. त्यामुळेच राज्य सरकारने रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत, औषध साठा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये एक सकारात्मक बाब म्हणजे नागरिकांचा वाढता सहकार्याचा भाव. अनेक ठिकाणी लोकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळले आहेत, गरजू लोकांना मदत केली आहे आणि एकमेकांना आधार दिला आहे. कारण अशा कठीण काळात एकजूटच सर्वात मोठी ताकद ठरते. पण या सगळ्या परिस्थितीत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा लॉकडाऊन किती काळ चालणार? युद्धाची परिस्थिती कधी निवळणार? अर्थव्यवस्था पुन्हा कधी रुळावर येणार? सामान्य माणसाचं आयुष्य पुन्हा पूर्ववत कधी होणार? आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. कारण परिस्थिती सतत बदलत आहे आणि त्यानुसार निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय ठेवून पुढील रणनीती आखली जात आहे. सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क करण्यात आलं आहे. महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एका नव्या वास्तवाला सामोरं जात आहे, जिथे प्रत्येक दिवस नवा आहे, प्रत्येक निर्णय महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक क्षण अनिश्चिततेने भरलेला आहे. आणि या अनिश्चिततेतच राज्य पुढे वाटचाल करत आहे. परिस्थिती बदलतीये, आव्हानं वाढत आहेत आणि त्याचवेळी त्यांना सामोरं जाण्याची तयारीही वाढत आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेत अजूनही अनेक घडामोडी घडायच्या बाकी आहेत. पुढे काय होणार, कोणते निर्णय घेतले जाणार आणि या सगळ्या संकटातून महाराष्ट्र कसा बाहेर पडणार याची कथा अजूनही सुरूच आहे. जागतिक स्तरावर तणाव वाढत असलेल्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका काय असावी आणि त्या भूमिकेचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं करत आहेत, हा सध्या सर्वात महत्त्वाचा चर्चेचा विषय बनला आहे. जगात वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू असलेले संघर्ष, भूराजकीय स्पर्धा, आर्थिक निर्बंध आणि महासत्तांमधील वाढती तणावाची परिस्थिती यामुळे वर्ल्ड वॉर सारख्या शब्दांची चर्चा पुन्हा एकदा समोर येऊ लागली आहे.
अशावेळी भारताने नेमकी कोणती भूमिका घ्यावी हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व अत्यंत निर्णायक ठरत आहे. भारताने पारंपरिकरित्या शांतता, संवाद आणि संतुलन या धोरणाचा अवलंब केला आहे आणि आजही त्याच मार्गावर चालत भारत जगासमोर एक वेगळी भूमिका मांडत आहे. भारत एकीकडे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर स्पष्टपणे सांगितलं आहे की हा युद्धाचा काळ नाही आणि संवादातूनच समस्यांचं समाधान शक्य आहे. ही भूमिका केवळ राजनैतिक विधान नाही, तर ती भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा दर्शवते. कारण भारताला माहीत आहे की कोणत्याही मोठ्या युद्धाचा परिणाम केवळ सीमांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर, अन्न सुरक्षेवर, ऊर्जा पुरवठ्यावर आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर होतो. याच पार्श्वभूमीवर भारताने विविध देशांशी संतुलित संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. एका बाजूला अमेरिका आणि युरोपीय देशांसोबतचे संबंध मजबूत ठेवले आहेत, तर दुसऱ्या बाजूला रशिया आणि इतर देशांशीही संवाद कायम ठेवला आहे. ही मल्टी अलाइनमेंट पॉलिसी म्हणजेच अनेक देशांशी एकाच वेळी चांगले संबंध ठेवण्याची रणनीती सध्या भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. कारण यामुळे भारत कोणत्याही एका गटावर अवलंबून राहत नाही आणि स्वतःचा स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो. दरम्यान देशाच्या अंतर्गत सुरक्षेवरही विशेष लक्ष दिलं जात आहे. संरक्षण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, सीमांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयारी सुरू आहे. भारतीय सैन्य, नौदल आणि वायुदल यांची ताकद वाढवण्यासाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये अर्थव्यवस्थेचाही मोठा विचार केला जात आहे. कारण युद्धजन्य परिस्थितीत जागतिक बाजारपेठेत मोठे चढ-उतार होतात, तेलाच्या किमती वाढतात, आयात-निर्यात व्यवहारांवर परिणाम होतो आणि याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळेच भारताने आपल्या आर्थिक धोरणांमध्येही लवचिकता ठेवली आहे. आवश्यक वस्तूंचा साठा वाढवणे, ऊर्जा स्रोतांचे विविधीकरण करणे आणि स्थानिक उत्पादनाला चालना देणे यावर भर दिला जात आहे. याचवेळी भारतीय नागरिकांचं संरक्षण आणि त्यांची सुरक्षितता हेही सरकारचं प्राधान्य आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी विविध ऑपरेशन्स राबवले जात आहेत. दूतावासांच्या माध्यमातून सतत संपर्क ठेवला जात आहे आणि गरज भासल्यास तातडीने मदत पुरवली जात आहे. यामुळे भारत आपल्या नागरिकांबद्दल किती संवेदनशील आहे हे स्पष्ट होतं. मात्र या सगळ्या परिस्थितीत एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे माहितीचा योग्य वापर. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत, युद्धाची भीती निर्माण केली जात आहे आणि यामुळे सामान्य नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते. त्यामुळेच सरकारकडून वारंवार आवाहन केलं जात आहे की नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, कारण चुकीची माहिती ही कोणत्याही संकटापेक्षा अधिक धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते सध्याची परिस्थिती पूर्ण जागतिक युद्ध या टप्प्यावर पोहोचलेली नाही, पण तणाव नक्कीच वाढलेला आहे. आणि अशावेळी भारतासारख्या मोठ्या देशाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण भारत केवळ एक देश नाही, तर तो एक मोठी अर्थव्यवस्था, एक मजबूत लोकशाही आणि एक प्रभावी जागतिक शक्ती आहे. त्यामुळेच भारताचा प्रत्येक निर्णय जागतिक पातळीवर परिणाम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व या सगळ्या परिस्थितीत संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे देशाची सुरक्षा मजबूत ठेवणं, दुसरीकडे अर्थव्यवस्था स्थिर ठेवणं आणि तिसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेचा संदेश देणं, ही तिन्ही कामं एकाच वेळी करणं सोपं नाही. पण सध्याच्या परिस्थितीत भारत याच दिशेने पुढे जाताना दिसतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट होते: जग कितीही बदललं, परिस्थिती कितीही गुंतागुंतीची झाली, तरी भारताची भूमिका ही संतुलन, शांतता आणि स्वावलंबन यावर आधारित राहणार आहे. आणि या भूमिकेला दिशा देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्यामुळेच आजच्या या अनिश्चित काळात भारत एक स्थिर, जबाबदार आणि प्रभावी जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा आहे. आणि पुढेही या भूमिकेतूनच तो जागतिक घडामोडींमध्ये आपला प्रभाव वाढवत राहणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शेवटी एकच गोष्ट स्पष्टपणे समोर येते: जागतिक तणाव कितीही वाढला, परिस्थिती कितीही गंभीर झाली, तरी भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे आणि आजही त्याच मार्गावर ठामपणे उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने एक संतुलित, विचारपूर्वक आणि दूरदृष्टी ठेवणारी भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय सुरक्षा मजबूत ठेवत, अर्थव्यवस्था स्थिर राखत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संवादाचा पूल बांधत भारत पुढे चालला आहे. आणि हाच तो दृष्टिकोन आहे जो आजच्या या अस्थिर जगात भारताला एक जबाबदार आणि प्रभावी शक्ती बनवतो. तर पाहत रहा आनंद महाराष्ट्रातला, कारण इथेच मिळणार तुम्हाला अशाच महत्त्वाच्या घडामोडींचं सखोल विश्लेषण, पडद्यामागचं खरं चित्र आणि प्रत्येक बातमीचा नेमका अर्थ. मी आहे तुमच्यासोबत अशाच अपडेट्ससाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत अपडेट रहा, जागरूक रहा. धन्यवाद.